शरद पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघाचा भाग असलेला हिंजवडी IT पार्क आता हिंजवडी वॉटर पार्क म्हणून ओळखला जातोय आणि याच हिंजवडीचा कारभार पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार सुद्धा या ठिकाणी पाहत आहेत। मात्र जगाच्या नकाशावरती ज्या हिंजवडीला ITM म्हणून ओळखलं जात होतं त्याला आता वॉटर पार्क म्हणून ओळखलं जाते, त्याच्यामुळं एक चहूबाजूने टीका होती आहे। त्यानंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे। पुण्याचे PMRDA आयुक्त स्वतः या ठिकाणी रस्त्यावरती आलेले आहेत आणि ते या ठिकाणी पाहणी करतायत। पुन्हा ही परिस्थिती उद्भवू नये या अनुषंगाने ते इथल्या स्थानिकांशी चर्चा करतायत, ITNशी चर्चा करतायत आणि हे नेमके प्रश्न कसे सोडवायचे हे याबद्दलची सगळी त्यांची खबरदारी त्यांच्याकडून जी आहे ती घेतली जात आहेत, पावलं उचलली जात आहेत। खरं तर गुन्हा दाखल सुद्धा होऊ शकतो यामध्ये। आता आपल्यासोबत आयुक्त आहेत योगेश मासे सर, ज्या पद्धतीनं सगळं वॉटर पार्क ही एक नवी ओळख, जी नको ती ओळख आहे ही मिळाली, त्यानंतर आता काय आपण पावलं उचलतोय, कुणाकुणावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे? नाही, याच्यामध्ये काय गुन्हे दाखल करणं हा काय ऑब्जेक्टिव्ह नाही आमचा, पण ज्या ज्या सूचना आम्ही दिल्या होत्या विशेषतः नाल्यांच्या बाबतीत, ज्यांनी नाले वळवलेत अशा लोकांच्या बाबतीत आम्ही त्यांना सांगितलं होतं की 30 तारखेपर्यंत त्यांना जे काही शक्य आहे त्यांनी ते करावं। 30च्या नंतर मग प्रशासन जे आहे ते सगळे सूत्र आपल्या हातामध्ये घेईल। सो आज आम्ही सकाळपासून जे जे ठिकाणं आहेत जिथे ते नाले त्यांनी वळवले ते पाहतोय। किती नाले आहेत सर असे? एकूण 15 आहेत, त्यातले 2 टाटा मेट्रो म्हणजे आमच्याच एका कन्सेशनर कंपनीकडनं झालं होतं, पण त्यांनी ते दुरुस्त केलेत। 2 ठिकाणं ग्रामपंचायतने केलेले आहेत आणि उर्वरित जे आहेत ते काही कंपन्या आणि डेव्हलपर्स आहेत, IT कंपनी आहेत, नॉट एक्झॅक्टली IT कंपन्या आहेत, तर त्यांच्याकडनं ते झालेलं आहे। तर आम्ही ते साईट व्हिजिट करतोय। त्यांनी जर करेक्शन्स केले असतील तर FIR करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही, पण जर नसेल केलं तर मात्र आम्हाला ते पाऊल उचलायला लागेल। म्हणजे IT कंपन्यांनी जरी ते नाले मोकळे केले नसतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात। नाला जर ब्लॉक केलेला असेल तर होऊ शकतं, ते आम्ही ती खात्री करतोय। कालपर्यंत त्यांना वेळ दिलेला होता, नसेल केलं तर आम्हाला ते करायला लागेल। सर, ज्या पद्धतीनं हा सगळा प्रश्न उभा राहायला गेली महिनाभर यावरती सगळी चर्चा या ठिकाणी सुरू आहे, तुम्हाला कुणाकुणाच्या सूचना वरून वरिष्ठ पातळीवरती या ठिकाणी आलेल्या आहेत? साहजिकच अजित पवारांचा तर फोन आलेलाच असेल, सुप्रिया सुळेंचंही आलं असेल। नाही, याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत म्हणजे CM साहेब अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि दर आठवड्याला काय डेव्हलपमेंट्स होत आहेत याची ते माहिती घेत आहेत। त्याचबरोबर आमचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचेही फोन आले। आपले पालकमंत्री जे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा, तर ते तर नियमितच म्हणजे प्रत्येकच एवढ्या अल्टरनेट डेला त्यांचा फोन येतो की ह्याचं काय झालं वगैरे वगैरे, ते विचारत राहतात। सो म्हणजे अतिशय बारकाईनं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं या विषयाकडे लक्ष आहे आणि महिनाभर शासनाचे सगळे विभाग इथं झटून काम करत आहेत। आता थोडंसं पावसामुळे अडचण झाली आहे, परंतु पुढच्या जर पावसाने थोडीशी अजून उघडीप दिली तर निश्चितपणे जे काम आम्ही हाती घेतलं आहे ते पुढच्या 15 दिवसामध्ये पूर्ण होईल। जिथे आता आपण उभा आहोत हा रस्ता जमीन मालक जे आहेत इथले ते आणि इरिगेशन यांच्या डिस्प्यूटमधला हा विषय होता, पण मी ऑफिसचे सगळे रेकॉर्ड्स चेक केले। जागा इरिगेशनच्या मालकीची आहे जिथून आम्ही रस्ता करायला घेतलेला होता। 22 पासून आत्तापर्यंत ते काम होऊ शकलेलं नाही कारण जागा मालकांचा विरोध आहे। आता याच्यामध्ये उद्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम सुरू होईल। पुढच्या 8 दिवसामध्ये हे संपूर्ण काम संपलं जाईल। पण मागे जे बघताय या पद्धतीचा रोड 23 सालामध्ये पूर्ण झाला आहे। 24 आणि 25 मध्ये हे काम पुढे जाऊ शकलेलं नाही, परंतु पुढच्या 8 दिवसामध्ये ते पूर्ण होईल। खरं तर सर, शरद पवारांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो। खासदार सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातला हा भाग आहे। पालकमंत्री म्हणून अजित पवार आहेत, तुम्ही म्हणताय मुख्यमंत्र्यांचा फोन येतोय, एकनाथ शिंदे यांचा पण या ठिकाणी फोन येतोय। मग आता ITNला मोकळा श्वास कधी मिळणार आहे याची काय डेडलाईन तुम्ही ठरवली एवढ्या सगळ्यांचं यात लक्ष असताना? नाही, मी आपल्याला सांगतो काही विषय जे आहेत ना ते लॉंग टर्म आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आता रस्त्याच्या कडेचे ड्रेन्स तयार करणं जो तो मोठा विषय आहे, तर त्याला वेळ लागणार आहे। आता आम्ही जे विषय हातामध्ये घेतले हे शॉर्ट टर्म आहेत, म्हणजे डेब्री उचलणं, तुंबलेले नाले मोकळे करणं, रस्त्याच्या कडेचे ड्रेन जे आहेत जिथे कुठे चोकअप झाल्या त्या मोकळ्या करणं, रस्त्याचे मीडियनमुळे जिथे पाणी अडलंय ते मोकळं करणं किंवा मीडियनला स्लिट्स देणं, असे छोटे छोटे मेजर जे आहेत ते आपण हातामध्ये घेतले आहेत। काही ठिकाणी टपऱ्या आहेत, काही ठिकाणी नाल्यावरतीच लोकांनी बांधकाम उभे केलेलं आहे। सो छोटे विषय जे आहेत ते आम्ही आत्ता हाताळतोय, ज्याच्यानं इमिडिएटली रिलीफ मिळेल। लॉंग टर्म विषयानं वेळ लागणार आहे। आता काही ठिकाणी रस्तेच पूर्णपणे नवीन करणं किंवा उड्डाणपुलं करणं, सर्कल्स डेव्हलप करणं, ड्रेन्स डेव्हलप करणं याला वेळ लागणार आहे, पण शॉर्ट टर्म तर डेफिनेटली पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसेल। खरं तर ITNs असतील, गावकरी असतील, ते एक मागणी करताय की हिंजवडीचा सगळा कारभार एखाद्या स्वायत्त संस्थेकडे असावा, IS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही सगळी जबाबदारी स्वीकारावी। याबद्दल काही चर्चा झालेली आहे का प्रशासकीय पातळीवरती, शासकीय पातळीवर? हा काय माझा विषय नाही, धोरणात्मक विषय आहे।
राज्यकर्ते त्याच्यावरती निर्णय जो काही त्यांना योग्य वाटेल तो घेऊ शकतील. परंतु पीएमआरडीला सगळी जबाबदारी दिली तर आपण स्वीकारणार ही सगळी जबाबदारी? पीएमआरडी करतच आहे आणि सगळी हे पूर्ण की होल या ह्याची जबाबदारी जबाबदारी आहेच ना. MIDC हे एक वेगळं प्लॅनिंग अथॉरिटी आणि PMRD वेगळं आहे, पण PMRD कडे दिलेलंच आहे. म्हणजे तसं जर बारकाईने आपण विचार केला तर PMRD आणि MIDC दोघांची संयुक्त जबाबदारी आहे आता. आणि आता आम्ही अगदी हिरिरीनं काम करतोय. निश्चितपणे तुम्हाला याच्यामध्ये बदल झालेला दिसेल. हे आता 10 संस्थांकडे वेगवेगळं काम जातं. म्हणजे ग्रामपंचायत आली, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, NHAI झालं, MIDC झालं, PMRDA झालं. हे जे 10 वेगवेगळ्या संस्था आहेत तर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. तर एकच माध्यम असावं. जर ते माध्यम PMRDA ठरलं तर तुम्ही तयार आहात या सगळ्यांची जबाबदारी घेण्यासाठी? PMRD ऑलरेडी आहेच आहे. PMRD ही अपेक्स बॉडी आहे जिल्ह्यातली. PMRD करतच आहे ना. म्हणजे आता आम्ही सगळ्यांना कोऑर्डिनेट करून पुढे चाललोच आहोत. परंतु म्हणजे नॉन कोऑर्डिनेशन जी आपण बोललं जाते किंवा अनेक ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे अनेक संस्था त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. पण आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला बदल दिसेल. तर या ठिकाणी आता सगळ्या या कामाला कारवाईला वेग येताना आपण पाहतोय. जिथं जिथं अतिक्रमणं झालेली आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया आता राबवली जाणार आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांनी बनेश्वर मार्गासाठी एक आंदोलन छेडलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याच मतदारसंघातल्या या हिंजवडीमध्ये ही वॉटर पार्क झाल्याचं देखील आपण पाहिलं. खरं तर हा हिंजवडी जो आहे तो सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि दुसरीकडं याच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यामुळं इथं नेमकं काय राजकारण चाललंय हे सांगायला जनता नक्कीच दूधखुळी नाही आहे. परंतु ज्या पद्धतीनं हिंजवडीची खरी ओळख पुसली जातीये, जी खूप मोठी लाजिरवाणी बाब आहे, ही लाजिरवाणी बाब भविष्यात आपल्याला खोडून काढायची असेल तर यात राजकारण आडवं येता कामा नये. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.